अध्याय 21. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी सद्गुरु दारा, करुणार्णवा कृपासागरा, तुझ विण मज नसे आसरा, दुसरा कृपाळुवा. कृपा कटाक्षे निरखावे, भक्तजन प्रतिपाळावे, अर्भका परिपुरवावे, लळे माझे स्वामिया. जी जी आळ घेतसे बाळक, ते ते पिता पूर्वित देख, देवी मी रंकानुरंक, घ्यावी भाक महाराजा. ऐका श्रोते जन चतुर, मल महिमा परिकर, जो ऐकता भवदुस्तर, निरसे साचार अनायासे. सायासन करिता अनायासे, सापडे निधीचा सारांश, कवडी देवनी सापडे परिस, केवी अभेरावा चतुरे. तैसेची हे मल महात्म्य जाण, लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण, अगाध येथीचे पुण्याचरण, करा साधन येवढे. लक्ष्मी वदे जी कृपावंता, मागे निवेदिले जे कथा, ते आकर्णिली श्रवणपंथा, परी संशय तत्वता निरसेजी. ब्राह्मण सेवा केली याचे फळ, अथवा दान केली या पुष्कळ, याचे कवण असे हो फळ, करिता सफळ कवण झाले. हे सविस्तर निवेदावे, कृपाळुत्वे परिसावे, जेवी बाळका लागी स्वभावे, मुखी गाली कवळाते. ऐकून लक्ष्मीची वाणी, बोलता झाला शारंग पाणी, म्हणे ऐके हो चतुर्भामिनी, परोपकारी बोल तुझे. ऐके हो सागर तनये, द्विज सेवा पुण्य महोदये, जे आचरलिया पापक्षये, तात्काळ होय शुभानने. विराट देशीची या ठाई, एक आश्चर्य वर्तले पाही, ते परिसवू सर्वही, श्रवण करी एक भावे. हे सकळ श्रवण केलियाचे फळ, दुःख नासुनी जाय सकळ, तरी देशी एक नगर, विशाळ माहुर नाम तयाचे. तेथील जन समस्त पाही, स्वधर्माचारी सर्वही, धनवान पुत्र कलत्र पाही, व्याधी नाही तिळभरी, दुःख दरिद्र रोग चिंता, नसे कोठे तयासी वार्ता, रिक्त हस्ते न दवडिती अतिथा, कथा वार्ता घरोघरी. तेथील देवी परमदारुण, रेणुका तिथे नामाभिधान, परशुराम जननी पूर्ण, ख्याती जाण त्रिभुवनी. ते जमदग्नीची भार्या पाही, जगत्रयी पूजिती सर्वही, कामना पुरवितसे तेही भक्तजनांची आदरे. अनुसूया माझी महासती, ते स्थानी वसे पुण्यमूर्ती, जियेची कीर्ती वाखाणीती पुराणे गाती अद्भुत. तेथे वस्ती ऋषी समुदाव, जे पापा वेगळे महानुभाव, केवळ अपर सूर्य पाहो, वसती ते ठाई सकलही. तव ते तेथील शूद्र असे एक, साधू परम भावार्थी निष्कपट देख, धनवान परम धार्मिक, विप्रसेवनी देख सादरू. प्रतिदिनी विप्रसेवा करी, भावार्थे तयाचे चरण चुरी, पाद प्रक्षाळपणा ते उष्णवारी, स्वकरे आणून ठेवित, स्वकरे चर्ची चंदनाते, अंग मर्दितसे भावार्थे, पुष्पमाळा गुंफो निहाते, सुवासयुक्त घालितसे, शय्या वस्त्रे अलंकार, देवनी तोषवी धरामर, कोणी आलिया दारासमोर, रिक्त हस्ते दवडीना, आवडे तया तेची भोजन, षट्रसघृता सहित अन्न, इच्छित पदार्थ पूर्वी आणून, परी कदा उद्विग्न नोहेची. अतिथा आलिया द्वारी, श्वानापरी गुरगुरी, भार्या ही वर्ते तयाची परी, म्हणती लंड भिकारी केवडा हा. पाठ पुरविली मागणारी, उसंत नाही क्षणभरी, नित्यानित्य कोठ नवारी, घालावी साचार तया दे. ऐसा तो नसेची शूद्र राहो, धनपाळ नाम तयाचेची पहाहो, नावासारखी करणी पहाहो, नित्यानित्य आचरे. भार्या तयाची पतिव्रता, एकोमय वर्तती उभयता, नुलंघी कधी पतिवचनार्था, धर्मपंथात हे वर्ततसे. तेही स्व अंगे नित्यानित्य, विप्रस्त्रियांची सेवा करीत, जे मागती प्रिया वस्तू ती पुरवित, नाही न म्हणती कदापिही. ऐसी दंपती उभयता, विप्रकाजी धनवेचिता, वाचे नाणी तीच सर्वथा, अगर्विता दोघेही. सेवा करिता दोघेही, खेद न मानितीच काही, उल्हासयुक्त सदा सर्वदाही, गर्व नाही तिळभरी. पदरी असलिया धन, जो अगर्वित सुखसंपन्न, तो ईश्वरी अंश जाण, म्हणती सज्ञान विवेकी. विद्या असो न विनयता, धन असुनी लीनता, शक्ती असुनी गर्वरहितता, तो ईश्वरी अंश जाणीजे. धन किती ते वेचिले धर्मकार्या, हे स्मरणची नाही तया, सदा करी शास्त्र चर्चा, तो ईश्वरी अंश जाणीजे.
केले सुकृत बोले वाचे, भय मानिले लोकनिंदेचे, उणे बोले दुर्जनाचे, तो ईश्वरी अंश जाणीजे. परोपकारी लावी वयसा, धर्मकारणी वेचितसे पैसा, संसार करी वैराग्य ऐसा, तो ईश्वरी अंश जाणीजे. परस्त्री देखता अंधनयनी, परनिंदा बोलता मुकावदनी, आत्मस्तुती ऐकता बधीर करणी, तो ईश्वरी अंश जाणीजे. गेलियाचा नाही खेद, प्राप्त झालियाचा नाही आनंद, जगटे नेदी अष्टमद, तो ईश्वरी अंश जाणीजे. ऐसिये चिन्ही तो वर्तना, शूद्र आणि त्याची कांता, सन्मार्गे वर्तती उभयता, पुण्य वार्ता पूर्वीची. तव तेथे एक विपरीत, वर्तले श्रवण करी यथार्थ, शूद्राचे देही कुष्ठ भरत, अकस्मात दैवयोग. रक्तपुगळे रात्रंदिवस, उदास झाले मानस, म्हणे आचरता स्वधर्मास, केवी नाश शरीरी. आता विप्रसेवा कैची मज, क्षीणता प्राप्त झाली सहज, जगी झाली थोर काज, कवण काज वाचलिया. नेणो कवण पापाचा ठेवा, आता मरण देगा देवा, ऐसा उदास झाला जीवा, परी आयुष्य ठेवा सरेना. कैची सेवा तया विप्राची, व्यथा अधिकाधिक त्याची, तव भार्या सगुण तयाची, सत्यसाची पतिव्रता. एकदा प्रार्थी भ्रतारास, म्हणे स्वामी व्यथा दिवसेंदिवस, अधिक झाली तेणे मानस, खेद रूप जाण सर्वता. तरी आता प्राप्त झाला मलवास, समग्र जाती तीर्थस्थानास, तुम्ही तो चित्ती उदास. सोडा आस प्रपंचाची, धन्यतेची पतिव्रता, उपदेशी तसे तो भरता. लावी मोक्षाची या पंथा, देहावस्था जाणोनी, नाही तरी इतर ज्या कांता. रडती आपल्या सुख स्वार्था, म्हणती तुम्ही मेलिया सर्वथा. आमुची अवस्था केवी होय, लेकरे बाळे धाकुटी सकळ, कोण करील यांचा प्रतिपाळ. अहो देवा बोखडी वेळ, फुटके कपाळ आमुचे. ऐसे म्हणून सकळ रडती, परितयाची न जाणती गती. जिता द्रव्यात नाश करीती, मेल्या रडती सुख स्वार्था. हा तो अनुभव सकळांमागे, अंती एकले जाणे लागे. कोणी न येती कोणा मागे, प्रचितांगे पहावी. तयाचे सार्थक करिता, धन नवे चित्ती सर्वथा. म्हणती हे सरलिया आता, लेकुरे केवता जगती हे. जन्मवरी जे धन साचले, ते धर्मकाजी नाही लाविले. शेवटी ही कामा नाही आले, सार्थका विण गेले ते प्राणी. सार्थका विण प्राणियासी, सुटका नाही मृत्युपुरीसी. हे न जाणून मानसी, शेवटी कासावीसी होता ती. या लागी चतुर जे ज्ञानी, सार्थका विण वयन घालावे कोणी. एका चक्रपाणी वाचुनी, सोडविता नसे सर्वथा. म्हणाल द्रव्या विण सार्थक नगडे, तरी शरीर जिजवावे रोकडे. यासी तो नाही अवघड, नामस्मरण घडे जिव्हेसी. नामस्मरणाते उसंत नाही, रिकामी बडबड सर्वा ठाई. पुराणी जाता अवसर नाही, रिकामा ठाई अनुसरत. ऐसे जे व्यर्थ घालिती वय, तया ते केवता तरुणोपाय. काहीतरी धरी सोय, आता तू या कर्माची. दुर्लभ नरदेह लाधला, बहुता सुकृते प्राप्त झाला. तो कवडीचे बदला नाही आला, घात केला तू आपुला. असो हा पाल्हाळ बहुसाळ, श्रोते म्हणती उठले कपाळ. कथा टाकुनी पाल्हाळ, व्यर्थ लाविला कवीने. दृष्टांती बोलणे लागे, म्हणून न या हो रागे. कथा राहिली जी मागे, परिसा अंगे सर्वही. इतर स्त्रिया परियेसी, ते शूद्रवनिता नव्हे तैसी. उपदिशितेसे भ्रतारासी, जावे तीर्थासी म्हणोनिया. न तयासी मानले उत्तर, बुद्धी तव कर्मानुसार. पूर्व सुकृत घडले साचार, उभे ठाकले येऊनी. आजवरी विप्र सेवा केली, तेची आता कामा आली. वासना तयाची फिरली, वृत्ती मुरडली सुख स्वार्था. या लागी पहिलेची असावे दृढपण, वेळेची कामा न पडे आठवण. म्हणून नित्यानित्य मन, भावे अनन्य भगवंती. तव तो शूद्र काय करिता झाला, आकर्णोनी कांतेच्या बोला. धनाचा संचय होता केला, तो यथाभागे विभागिता झाला. एक भाग कांते लागी देत, दो भाग स्वपुत्रा ते देत. एका आपणा पै ठेवित, तीर्थयात्रा निमित्त धर्माते. ऐसा सकळ धनाचा व्यय,
मग परिवारेसी निघता झाला, समागमे विप्रांचा मेळा, सवे चालिला अपार. मार्गी जाता सकाळांच्या सेवका हाती समाचार त्यांचा, घेत असे पदार्थांनी साचा, करी स्वधनाचा व्यय पै. ऐसे करिता तया ते प्राप्त झाले गौतमी ते, वास्तव्य केले तेथे मासपर्यंत ठाई. तव तो पुरुषोत्तम मास, सकळ जाणूनी जनजाती स्नानास. आपणही उठत बैसत जातसे सर्वांमागे स्नानासी. आधीच गौतमी पती पवित्रता, वरी मलमास प्राप्त होता. ते पुण्य न भूतो न भविष्यता, वरी प्राप्तता सत्संग. एक गंगा बिंदू झगटला शरीरी, तात्काळ होय पापाची बोहरी. संत ब्राह्मण सेवा तयावरी, हे तो अधिकाधिक होय पै. ऐसा शूद्र स्नान करीतसे, वरी ब्राह्मणांचे चरण तीर्थ प्राशितसे. तेची स्वये शरीरा लावितसे, ते तीर्थ गंगोतकेसी. ऐसा नेम एक मासवरी पूर्ण, आचरला तो शूद्र जाण. तव नवल झाले तेच क्षण, मास गणना पूर्ण होता. तयाचा कुष्ठ जाऊन पाहे, शरीरी झाला दिव्य देहे. मना चोज मानिता हे, म्हणे नवल काय हे झाले. या व्याधीमुळे बहुत द्रव्य वेचले अपरिमित. परी व्याधी नव्हे शांत, तो स्नानेच निपात जाहला. चमत्कार पाहुनी अद्भुत, मग तेथेची बैसला हेत. मग हर्षभरीत होऊन तेथ, उद्यापनाते करीतसे. ब्राह्मण संतर्पण यथाविधी, घृतपाचित अन्ने संपादी. नाना स्नान दानाचा विधी, विप्रा करी अर्पितसे. त्रैत्रीण दशक अपुप करून घृतपाक, ते कांस्य पात्री निक्षेपून देख. वायन देत विप्राते, स आज्येसी ते तव वाण. वरी शक्तीनुसार घालूनी सुवर्ण, दक्षिणे सहित देतसे दान. भावे जनार्दन स्मरोनी, ऐसे उद्यापन करुनिया. उल्हासेसी राहिला त्याच ठाया, नित्य स्मरोनिया केशवराया. स्नानसारी गंगोदकी, समूळ पापलेश झडला. आणि कुष्ठही समूळ गेला, तव तो समीप काळ पातला. विप्र देखता तया ते विष्णू दूत येऊनी, तात्काळ वाहिला विमानी. ऐसी स्नानाची अगाध करणी, पावला निर्वाणी मोक्षाते. कोटी पापाचा क्षय करुनी, काया कष्टविली तीर्थसेवनी. ऐसे पुण्य आचरोनी, पावला निर्वाणी मोक्षाते. आधी अर्पावे मग पावावे, जैसे द्यावे तैसे घ्यावे. शरीरी कष्ट भोगावे, मग पावावे सुखाते. जैसे व्यवहारी देता धन, अथवा सवाईसी धान्य. ते व्याजासहित येत परतून, तेवी जाण हे गोष्टी. भक्तिभावे अर्पिता अडका, मी कदा न घेई फुका. वश्य झालो भावा एका, स्वपदिनिका नेई तयाते. ऐसे पुरुषोत्तम बोलिला, तो लक्ष्मीने आकर्णिला. तोची तुम्हा श्रोतियांते कथियला, प्राकृत भाषे करुनी. आता पुढे लक्ष्मी करील प्रश्न, त्याचे उत्तर देईल जनार्दन. ते परिसावे श्रोतेजन, अति आदरे करुनिया. श्रोता असलिया सादर, तरी वक्तृत्वा हर्ष निर्भर. म्हणून जोडोनिया कर, वारंवार प्रार्थितो. जैसे वृक्षमुळी घालिता उदक, मग तो फोफावे अधिकाधिक. तैसा श्रोतिया असलिया नेटक, फोफावे देख वाग्वल्ली. इति श्री स्वस्ती मलमहात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत. मनोहर सूत विरचित 21तमोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.